बंगळुरूमधल्या एका इंजिनियरला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 11 कोटी रुपयांचा गंडा. चंदीगडच्या शिक्षकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 50 लाख रुपये लुटले. डिजिटल अरेस्टच्या भीतीनं मुंबईमध्ये वृद्धानं गमावले 10 लाख रुपये. गेल्या 2 वर्षांमध्ये या बातम्या तुम्ही कुठं ना कुठेतरी वाचल्या असतीलच. डिजिटल अरेस्ट किंवा इंटरनेटचा वापर करून केली जाणारी अटक हे आता प्रत्येकानं कुठं ना कुठेतरी ऐकले. पण तरीही याला बळी पडणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? एखाद्या व्यक्तीला त्याच्याकडून गुन्हा घडलाय असं भासवून त्याला इंटरनेटच्या माध्यमातून अटक करण्याचा बनाव रचणं म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय हे समजावं यासाठी अगदी सोप्या शब्दांमध्ये केलेली ही व्याख्या आहे. पण डिजिटल अरेस्टची ही काही कायदेशीर व्याख्या नाहीये. पण ही डिजिटल अरेस्ट नेमकी होते कशी? डिजिटल अरेस्टची सुरुवात एका फोन कॉल पासून सुरू होते. तुमच्या नावानं परदेशामध्ये एक पार्सल पाठवण्यात आले. त्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ आहेत, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होतीये. किंवा मग तुमच्या मोबाईलवरून एक पॉर्न फिल्म पाठवण्यात आली आहे, त्यामुळे तुमच्यावर कारवाई होतीये. असा एखादा कॉल तुम्हाला आला की मग कॉल घेणारी ती व्यक्ती प्रचंड घाबरते आणि एकदा काही व्यक्ती घाबरली की आणि संभाषण सुरू होतं. मग त्या व्यक्तीला जाळ्यात गुंतवण्याची पुढची प्रक्रिया सुरू होते. या सगळ्यामध्ये सुरुवातीला काय होतं तर सुरुवातीला स्काईप हे ॲप्लिकेशन, जे व्हिडिओ कॉलिंगचं ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करायला सांगितलं जातं. मग तुमची सगळी बँक खाती ही आमच्या निगराणीखाली आहेत असं सांगून बँक खात्यांची माहिती मागितली जाते. आणि मग गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल, कारवाई व्हायला नको असेल तर मग पैसे द्या अशी मागणी सुरू होते. कॉल आलेली व्यक्ती या संपूर्ण प्रकारानंतर इतकी घाबरते की मग ती पैसे द्यायला तयार होते. पण मग कॉल आलेली व्यक्ती इतकी का घाबरते? फक्त फोन कॉलच्या इतक्याच माहितीवर कोणी सहज पैसे देतं का? सायबर क्राईम करणारे हे गुन्हेगार चक्क पोलीस स्टेशनचा एक सेट तयार करतात. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ कॉल घेता तेव्हा तुम्हाला समोर एक पोलीस अधिकारीच बसलेला दिसतो. तो पोलीस अधिकारी अगदी खऱ्याखुऱ्या पोलीस अधिकाऱ्यासाठी तुमची चौकशी सुरू करतो. कधी कधी तर या सायबर क्राईमवाल्यांनी कोर्टरूम तयार करून तिथे जजही बसवलेत. असं काही समोर दिसलं की सामान्य माणसं घाबरून जातात आणि त्याच घाबरण्याचा फायदा हे गुन्हेगार घेतात. एकदा व्यक्ती घाबरली की हे गुन्हेगार त्यांना एका मागोमाग एक रक्कम सांगतात आणि त्यांनी सांगितलेल्या खात्यामध्ये ही रक्कम वळवायला सांगतात. जोपर्यंत रक्कम दिली जात नाही तोपर्यंत हे लोक सातत्यानं फोन करत राहतात. इतका वेळ आणि इतके फोन करतात की ती व्यक्ती ना इतर कुणाला संपर्क करू शकत, ना इतर कुणाशी बोलू शकत आणि ना या बाबतीमध्ये इतर काही विचार करू शकत. आता या डिजिटल अरेस्टमध्ये केसेस केव्हापासून येऊ लागल्या? 2023 मध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीनं पैसे लुटण्याच्या केसेस यायला लागल्या. पण 2024च्या वर्षामध्ये या केसेसनी अक्षरशः कळस गाठला. 2024 या एकाच वर्षामध्ये तब्बल 92,323 लोकांना डिजिटल अरेस्टच्या जाळ्यामध्ये ओढलं गेलं आणि त्यांच्याकडून 2,140 कोटी रुपये लुबाडण्यात आलेत. अर्थात हा जो आकडा मी तुम्हाला सांगते तो फक्त त्या लोकांचा आहे ज्यांनी पुढे येऊन पोलिसांकडे, यंत्रणांकडे तक्रार केली आहे. तक्रार न केलेल्या लोकांचा आणि त्यांच्याकडून लुटल्या गेलेल्या पैशांचा आकडा हा या 2,000 कोटींपेक्षाही प्रचंड मोठा असू शकणार आहे. आता इतकं जर सगळं होत असेल तर मग डिजिटल अरेस्ट करणारे गुन्हेगार पकडले जातात का? डिजिटल अरेस्ट करणारे गुन्हेगार सहसा पकडले जात नाहीत. कारण अनेकदा हे कॉलर्स भारताबाहेरून आपलं काम करतात. भारतामधून परदेशात नोकरीच्या आमिषानं गेलेल्या अनेक तरुणांना या कामासाठी तयार केलं जातं किंवा त्यांना बाध्य केलं जातं. अनेकदा या तरुणांना त्या देशांमध्ये शहरापासून दूर असलेल्या एखाद्या इमारतीमध्ये जबरदस्तीनं डांबलं जातं आणि त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जातं. अशा हजारहून जास्त तरुणांची गेल्या काही महिन्यांमध्ये विविध देशांमधनं सुटकाही करण्यात आली आहे. आता जर हे पैसे लुटले गेले असतील तर लुटलेले पैसे परत मिळतात का? बहुतांश केसेसमध्ये लुटलेले पैसे परत मिळत नाहीत. कारण सायबर क्राईम करणारे लोक पैसे एका खात्यात ठेवतच नाहीत. अनेकदा यासाठी लोकांना फसवलं जातं आणि त्यांच्या जेन्युइन खात्यांच्या, खऱ्याखुऱ्या खात्यांचा वापर केला जातो. ज्यांच्या खात्यांचा वापर करून हा पैसा फिरवला जातो त्यांना त्याची अजिबात माहितीही नसते. काही केसेसमध्ये मोठ्या रकमा या लुबाडल्या जातात, पण या मोठ्या रकमा लहान लहान रकमांच्या माध्यमातून अनेक खात्यांमध्ये फिरवल्या जातात. त्यामुळे ही खाती शोधून त्यांना गोठवणं हे जिकिरीचं काम बनतं.
शिवाय पोलीस या खात्यांपर्यंत पोहोचेपर्यंत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून ही रक्कम परदेशात पोहोचलेली असते. आता डिजिटल अरेस्ट पासून वाचायचं कसं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवा की डिजिटल अरेस्ट नावाची कोणतीही गोष्ट कायद्यामध्ये अस्तित्वात नाही. तुमच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला असेल तर चौकशी पोलीस स्टेशनला होते किंवा संबंधित यंत्रणांच्या कार्यालयामध्ये होते. व्हिडिओ कॉलवर भारतामध्ये ना कोणती चौकशी होत ना कुणाला अटक होत. त्यामुळे डिजिटल अरेस्ट असा प्रकार आपल्या कायदा व्यवस्थेमध्ये अस्तित्वात नाही. त्यामुळे असे कॉल आले की त्वरित पोलिसांना कळवा, हा तुमच्या समोरचा पहिला आणि महत्त्वाचा मार्ग आहे. मग सायबर गुन्हेगार यशस्वी का होतात? तर प्रत्येक व्यक्तीचं एक व्यक्तिगत आयुष्य असतं. त्यातील काही गोष्टी अशा असतात की त्या कुणालाही कळू नयेत असं त्या व्यक्तीला वाटत असतं. हल्ली आपला सगळा वावर इंटरनेटवर असतो, त्यामुळे डार्क वेब वगैरे वापरून आपली बरीचशी माहिती या सायबर चोरांना मिळू शकते. आपल्याकडून कोणतीही अप्रिय माहिती, मग ती खरी असो वा खोटी, ही इतरांना कळायला नको, आपल्या इब्रतीचा बोभाटा व्हायला नको म्हणून लोक पैसे द्यायला तयार होतात. अनेकदा वयस्कर व्यक्तींशी आधी मुलींचं बोलणं करून दिलं जातं आणि मग या व्यक्तींना जाळ्यात ओढलं जातं. अनेकदा तर एआयचा वापर केला जातो आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांचे आवाज हे मॉफ केले जातात आणि त्यांचे घाबरलेले संवाद ऐकवले जातात. त्यामुळे दडपण, भीती किंवा लाज या कशालाही बळी पडला नाहीत तरच तुमची डिजिटल अरेस्ट या सायबर क्राईममधून सुटका होऊ शकते.